श्री प्रमोद सावंतजी यांना विनंती करेन की त्यांनी खासदार अरविंद सावंत साहेबांचं स्वागत करावं. सर एक मध्ये मध्ये प्रमोद सावंतजींना विनंती करेन की त्यांनी अरविंद सावंत साहेबांचं स्वागत करावं. आपण मार्गदर्शन करावे. आम्ही सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली यावं, समोर बसावे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत. बसा ना, कशाला शिक्षा कशाला, मला पण दिसेल जरा. बसा ना, समोर बसा किंवा स्टेजवर बसा, कुठे खुर्ची घालून बसा का. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते वंदनीय आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः अभिवादन करतो. कारण चळवळीची लढ्याची ताकद, संघर्षाची ताकद, ऊर्जा, प्रेरणा, अन्यायावर तुटून पडण्याची ताकद या दैवतांनी आम्हाला दिली. त्यांना पहिल्यांदा अभिवादन करतो. नेमकं आपण त्यांना सगळ्यांना विसरत असतो. आणि कोकण महाराष्ट्र रेल्वे परिषदेच्या निमित्तानं आज कोकण रेल्वेच्या संदर्भातला आज बैठक बाहेर दरेकर येऊन गेले होते. आणि दरेकर कुठे आणि त्यांनी मला त्याविषयी सगळं सांगितलं. मग मी दरेकर कुठे आहेत पण असं ते माझ्याकडे आले होते परवा. त्याच्यावर मला अनिल परबांचा फोन आला. खरं सांगू का, कोणाचा फोन आला, कोणी भेटायला आलं असा काही विषय नव्हता. मूळ मुद्दा असा आहे की आपण मुळात कोकणातला, आपल्या रक्तात कोकण आहे. त्या मातीवर जरा जरी कुठला अन्याय होत असेल तर कुणीतरी सांगितल्यानंतर उठायचं नाही, ताबडतोब पेटून उठलं पाहिजे, तर तो खऱ्या अर्थानं कोकणवासी. मी कधी विचार केला नाही. मी आजवरची म्हणजे तुम्हाला कोकणच्या संदर्भातली लोकसभेत तर सोडाच, इव्हन मी महाराष्ट्रात विधान परिषदेत आमदार असताना सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मधल्या काळामध्ये लोकसभेमध्ये आम्हाला गाव दत्तक घेण्याचा एक प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घ्या सांगितलं. मी एक गाव दत्तक घेतलं आणि ते दत्तक घेतल्यानंतर त्या गावातले सरपंचासहित सगळे घाबरून, नको नको आम्हाला नको. असा जर मराठी माणूस असेल तर कोणाच्या तरी भयाखाली आपण कोकणात वावरतो, हे पहिलं चित्र कोकणातनं पहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला नावासहित सांगेन बरं. आणि मग आमच्या त्या नाटाळने घेतलं. त्या नाटाळाला मी 5 कोटीपेक्षा अधिक रुपये दिले, पण नाटाळाकडनं अजूनही पत्र नाही आलं तुमच्या धन्यवादाचं, हेही तुम्हाला सांगतो. तुमच्या ग्रामपंचायतीकडनं आजपर्यंत एक पत्र नाही आले, साहेब धन्यवाद, तुम्ही मला 5 कोटीपेक्षा. एका गावात दत्तक घेतलं मी, ते सुद्धा भयापोटीच यांची. नंतर मी म्हटलं पैसे काढून घेतो, मला काय करायचं, मी देशावर देईन कोणाला तरी. मी मुद्दाम सांगतोय, कोकणी माणसाची प्रवृत्ती लक्षात घ्या. भयानं जगता तुम्ही. काय होणार आहे, काय वाईटात, म्हणजे सावरकरांच्या भाषेत विपरीत ते घडेल. विपरीत काय घडू शकतं, मृत्यूपेक्षा आणखीन विपरीत काय आहे. मी काल लोकसभेत बोलताना ऐकलंय ना, काय विपरीत घडू शकतं. आपल्याला कळलं पाहिजे ना, सत्याची चाड राहिली नाही. मला कोकणाचा फार अभिमान वाटत होता, अजूनही आहे. हा शब्द मुद्दाम वापरला मी, कारण त्या कोकणानं बॅरिस्टर नाथपाईंना निवडून दिलं. त्या कोकणानं उभ्या देशात लाट असताना मधु दंडवतेला निवडून दिलं, पैसे न वाटता आणि विकली न जाता. माणसं सत्याच्या आणि सत्वाच्या बाजूने उभी राहत होती. आज सत्व हरवले आणि तत्वही हरवले.
स्वार्थासाठी माणसं कधी रंग बदलत जातात. म्हणून मी वाट नाही पाहिली तुमची, मला ती गोष्ट चुकीची वाटते म्हणून मी उभा राहिलो. त्या गावाने सोडलं, दुसऱ्या गावाला दिल्यानंतर परत आले माझ्याकडे, आता देता म्हटलं अजिबात नाही मिळणार तुम्हाला. जी माणसं उभी नाही कशासाठी, म्हणजे मी एक सांगतो मला, आपण महाराष्ट्र राज्य परिषदेतली तरी सुद्धा थोडं कोकणावरच बोलतो. घाटावर सुद्धा राजकारण आहे भयंकर, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा, बरोबर. पण गावचा विकास जेव्हा विषय येतो ना, तेव्हा सगळेजण बाजूला राहून काम करतात. आम्ही गावच्या विकासाला माझं पत्र गेलं तर त्याका काय वाटत, तो माका करवात तलो मरण देता, तुमचा होऊ नको त्याचा होऊ नको, आम्ही आपल्या घरात बरं असावं, करा बरं, घरात बरे असो. यांनी ओळखलं ना राजकारण्यांनी. 3-3 माणसं एका सत्ताधारी आज सगळे तिकडे जण आहेत, तरी हिंमत होते. तुम्हाला माहिती आहे काय एकदा झालं, आता मी उतरतो कणकवलीला, चुकून बाकून जायचं ट्रेननेच येतो अलीकडे, पहिल्या रस्त्या बाय रोड येत होतो. एकदा रत्नागिरीला उतरलो काहीतरी कामानिमित्त, आणि रत्नागिरीवरून गाडी पकडायचा विषय आला. मी रत्नागिरी स्टेशनला गेलो, अखंड स्टेशनावर रत्नागिरी हे नाव मराठीत कुठेच नव्हतं. केव्हा उद्घाटन झालं असेल, किती आपली मराठी माणसं तिथून गेली असतील, किती नेते गेले असतील, किती आमदार खासदार गेले असतील, कोणाची असू द्या, तुम्हाला दिसत नाही. मी तिथल्या तिथे व्हिडिओ काढले, तिथल्या तिथे व्हिडिओ काढलं, बोललो बघा इथं रत्नागिरी तिथं रत्नागिरी. रत्नागिरी हे नाव मराठी मध्ये भाषेत नाही आपल्या. आणि ते बोलल्यानंतर मी व्हिडिओ तर क्लिप करून पाठवून दिलीच, मी पत्रेला खरबरीत. आणि तुम्हाला आश्चर्य अभिमान वाटेल, कुणाच्याही आंदोलनाशिवाय मी एकटा उभा राहून सांगितलं मी उद्या येणं, 8 झालं नाही ते बघा, मला मराठीत नाव दिसलं पाहिजे. आणि 8 दिवसामध्ये ते नाव मराठीत रत्नागिरी स्टेशनात दापलं गेलं आहे. तुम्हाला त्याची जाणीव झालंय. केल्यानंतर काय मोठा केल्या, करकूच व्हाय होता. ही असली वृत्ती आपली. यातून पहिले बाहेर व्हा, मन मोठी करा. आपला माणूस कोणी कुठल्याही पक्षातला असला तरी मी सांगेन, मोठा होतोय ना चांगले, चल मोठा हो आणि काहीतरी भलं कर. गार हिंडते आकाशी परितीचे लक्ष पिल्लापाशी. तुझं लक्ष त्या पिल्लाकडे असलं पाहिजे बरं का. दिल्लीत जाऊन बसलो तरी कणकवलीत काय होतंय मला दुःख झालं पाहिजे. कणकवली स्टेशनवर जा, कसं स्टेशन सुंदर केलंय, बाहेर केलं की नाही, आहे का कोणी कणकवली उतरणारा, सजावट झाली आहे ना. प्लॅटफॉर्मचं काय, मग मी बोलतोय पुढं, प्लॅटफॉर्मचं काय, म्हणजे शिरवाडकरांनी जे वाक्य घेतलं होतं ना, मराठी भाषा मंत्रालय भरजरी मंत्रालयाच्या दरवाजावर फाटकी वस्त्र घालून बसलीये, तसे आमची कोकण रेल्वे आहे. नको तिला सजवून ठेवलंय बाहेर. आणि प्लॅटफॉर्मवर लोकांना छत पाहिजे तर छत नाही, पूर्ण छत नाही. एस्केलेटर अर्धा ठेवलाय. मी त्यांना जाताना पण एस्केलेटर सांगितलं होतं, खाली उतरायला पण एस्केलेटर द्या, कारण कोकणातला माणूस येताना पण सामान घेऊन येतो, त्यामुळे तो दोन्ही दुतर्फा एस्केलेटर पाहिजे. तोही मागणी मी केली, मी सतत करत असतो मागण्या. कोकणचा आता सुद्धा रेल्वे बघितला असेल, अधिवेशनात बोललो मी, कोकण रेल्वेला दुपदरी करा. तर एकच मार्ग आहे, एकच ट्रॅक आहे, सिंगल ट्रॅक आहे, ती डबल लाईन करायला पाहिजे. ती डबल लाईन झाली का आम्हाला काही दुसऱ्या गाड्या जातात त्याचे आमचे पोटसूळ नाही आहे. पण दुर्दैव हा महाराष्ट्राचं आहे आणि दुर्दैव आमच्या मराठी माणसांचं आहे. काय हिंमत होते बघा बरा. गोरखपूरच्या गाड्या धडाधड धडाधड, दादर रत्नागिरी बंद. अरे वा. सावंतवाडी गाडी आठवड्यातून एकदा. सावंतवाडी टर्मिनसचा विकास बंदच झाला. काय हो, निवडून दिलेली माणसं करतात तिकडनं, तिथून निवडून दिलेले प्रतिनिधी काय करतायत, मग ते विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील. आम्ही तर असं मी म्हणू शकतो ना, मी काय तिकडे निवडून आलो नाही ना, पण माझी नाळ तिथली आहे बरं. ती नाळ मला स्वतः बसू देत नाही की नाही ते करतील ना करतील, वाट बघायची नाही, आपण केलं पाहिजे. आणि त्या भावनेला मी करत राहतो तिथं. वाटत नाही तुम्हाला. गाड्या सुरू झाल्या सगळ्या गाड्या. आता मी परवा सुद्धा सभागृहात बोललोय, काल परवा आता मी दाखवलं त्याला, बुधवारी मी स्वतः जाऊन, त्या दिवशी मला हे अनिल परबांकडे गेले होते आमच्या आमदारांनी, त्यांनी मला सांगितलं अरे अरविंद सावंत बघतायत त्या, यांची वाट पाहिली मी. आणि मी जीएमची वेळ घेतली, नवीन जीएम नव्हते इकडे बरेच दिवस. ती वेळ घेतल्यानंतर म्हटलं कोण येतील ते सोबत. मी गेलो, भेटलो 2-4 कार्यकर्ते आमच्या
रेल कामगार सेनेचे घेतले आणि त्यांना जाऊन भेटलो आणि श्रीवास्तवना सांगून टाकलं मी. त्यांना म्हटलं राजीव श्रीवास्तव असं नाव आहे त्यांचं, नवीन GM आले. अरविंद मालखेडे नावाचे अधिकारी बसले होते. मी त्यांना म्हटलं याद राखा, जेवढ्या गाड्या मी सांगतोय त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आहेत. आमची कोकण रेल्वे महाराष्ट्रातच फिरते ना. आम्ही काय म्हणतो कोकण कन्या, इथून सावंत काय असेल ते मडगाव असेल, मडगाव नावाला तिकडे येते. बाकीच्या गाड्या सगळ्या कोकणातल्या आहेत ना, अंतर्गत ना, महाराष्ट्राच्या राज्याच्या अंतर्गत आहे. नांदेड पुणे मराठवाड्यातली गाडी आहे ना, ती पुण्याला यायला पाहिजे, तिला हडपसरला टर्मिनेट केली आणि गोरखपूर गाडी पुण्याला येणार, नांदेड पुणे गाडी हडपसरला जाणार. म्हणजे आमच्या स्थानिकांवर सगळा अन्याय. सावंतवाडी गाडी नाही, दादर रत्नागिरी बंद. मी त्यांना आवाज दिलाय आणि तुम्हाला सर्वांना मी कळकळीचं आव्हान करतोय. मी त्यांना सांगितलं येत्या 10 दिवसात दादर रत्नागिरी गाडी सुरू झाली नाही तर हा अरविंद सावंत रेल्वेच्या ट्रॅकवर आंदोलन उभं राहील. आलात सोबत तर आनंद आहे, माझे शिवसैनिक घेऊन मी जाईल. आलात तर आनंद वाटेल. तुम्ही सातत्यानं, मी त्यांना म्हटलं अरे गोरखपूर गाडीला तुम्हाला नाही, इकडे 2दा ट्रॅक चेंज करायला लागतो 4 वेळा, नका सांगू तांत्रिक बाबी. मग गोरखपूर गाडीला का नाही अडचण येत? माझी गाडी दादरची होती, CMT वर सुरू करा, मला काय हरकत नाही ना. रत्नागिरी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झाली तरी माझी हरकत नाही, पण ती गाडी सुरू झाली पाहिजे, ती गाडी सुरू झाली पाहिजे. सावंतवाडी आठवड्यातून एकदा आहे, निदान 3 वेळा तर करा. ती नांदेड गाडी सुद्धा पुण्याला का येत नाही हो? ती सगळे विद्यार्थी बिचारे पुण्याला येणार असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोणी पत्रकार असेल तर माहिती नाही, तुम्ही जरा जाणीव घ्या, माहिती घ्या. त्यांना हडपसरला उतरल्यानंतर पुण्याला यायला पॅसेंजर आहे 500 रुपये, 4 पॅसेंजर 2000 रुपये घेतात, 3 पॅसेंजर 1500 रुपये घेतात. म्हणजे गाडीचं तिकीट 200 रुपये आणि इकडे रिक्षाला 500 रुपये किंवा 1500 रुपये एकटा असला. म्हणजे मला कोण बरोबर नको, मी एकटा 1500 रुपये द्या. ही जी परिस्थिती आहे तिचा विचार केला पाहिजे. मी त्यांना एकदा काल परवा बुधवारी पुन्हा एकदा एक मेसेज केला, कळकळीचं आव्हान केलंय की बाबा रे या 4 गाड्यांबद्दल माझं म्हणणं आहे आपण तातडीने निर्णय घ्यावा. या सगळ्या गाड्या राज्याच्या अंतर्गत आहे. कोकण रेल्वे का तुम्ही मध्य रेल्वेमध्ये सामील करत नाही? मी कोकण रेल्वेला सुद्धा प्रश्न दिला. कोकण रेल्वेने मला उत्तर दिलं दादर रत्नागिरीबद्दल. हा विषय मध्य रेल्वेचा आहे, मध्य रेल्वेने आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही दादर रत्नागिरी गाडी सुरू करू. माझ्याकडे लेखी आहे बरं का, हे कोकण रेल्वेने सांगितलं. मी त्यांना ते पत्रच दिलं. when कोकण रेल्वे is saying that you should do it, तुम्ही आम्हाला परवानगी दिली तर आम्ही करू, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही गाडी चालू करायला. म्हणजे तेही पत्र त्यांना दिलंय आणि सांगितलं आता नुसतं शब्दांचे बडबडे होता कामाने. 1 मेला साधारणपणे 9 दिवस होतील, 2 मे पासून 10 दिवस होतील. आपण 2 मेच्या पुढे, 1 मे आपला दिन आहे, दिवस आहे म्हणून त्या दिवशी गडबड नाही करायची. 2 मे नंतर कधी मध्ये तुम्ही मला सांगा, मी पण तुम्हाला सांगेन या दिवशी मी जातोय. सुट्टीच्या दिवशी जाऊन फायदा नाही. 2 मे शनिवार आहे, 3 मे रविवार आहे, बरोबर ना, माहिती आहे की नाही? हा नशीब. 4 मे पासून कधी आपण ठरवायचं. एक लक्षात ठेवा, आपण नुसतं आंदोलन करून थांबणार नाही. दादर ही गोरखपूर गाडी कुठे थांबते? दादरला थांबते का? ठाण्याला थांबते का? कल्याणला थांबते का? आपल्याला अशा पद्धतीने आनंद इकडून सटकली तर तिथे अडकली पाहिजे. सटकायला द्यायचीच नाही म्हणा. इथं सुद्धा त्या आंदोलन इथं जोरात करू, किंवा तिथूनच सोडायला द्यायचं नाही. त्याच्याबद्दलचं आपण तुम्ही सगळं ठरवा आणि मी स्वतः उपस्थित राहीन. हा माझा शब्द आहे तुम्हाला की मी त्या आंदोलनामध्ये स्वतः असणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या गाड्या जोपर्यंत सुरू होत नाहीत, काय पोलीस करतात ते करू द्या, बघू आपण काय करतात ते, घाबरायचं कारण नाही. ही जी दादागिरी आहे ना, मी प्रामुख्याने लक्षात घ्या, असं असंख्य प्रश्न असतील एवढे. पहिले काय सोडवायचंय? 1 मिनिट, सुरुवात विषय झाला दादर रत्नागिरीवरनं, ती माझा प्राथमिकता आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एकाच वेळेस सगळे प्रश्न सुटतील असं होणार नाही. म्हणून मी हे 4 प्रश्न मुळात मांडले. दादर रत्नागिरी, सावंतवाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी, नांदेड गाडी
या गाड्यांचे 3 प्रश्न त्या ठिकाणी मांडले. आणि पंढरपूर मुंबई, ऐकाव जरा, मुंबई पंढरपूर ही आपली काय ती नवीन ट्रेन सुरू केली आहे, ती त्या गाड्या आपल्याला सुरू केल्या पाहिजेत. अशा 4 गाड्यांचं मी त्यांना लिहून दिलंय. आता या ज्या सगळ्या गाड्या आहेत, या सगळ्या गाड्यांबद्दल जेव्हा त्यांच्यावर बैठक होईल तेव्हा तुमचे प्रतिनिधी माझ्यासोबत या. त्याच्या अगोदर एक पत्र गेलं पाहिजे आपल्याला, माझं गेलं नाही या विषयावर, मी प्रामाणिकपणे सांगतो. माझं पत्र नेमकं या 4 मुद्द्यावर गेलेलं आहे. हे बाकीचं जे काय आहे त्या गाड्यांबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करता येईल, आपण बोलू शकतो, यांना बैठक घेऊ शकतो. माणसं अगदी वाईट आहेत अशातला भाग नाही. ही दादागिरी कुठून येते तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे मी कधी आता राजकीय बोलतो, दुर्दैवानं सत्य सांगतो, मराठी माणूस एक नाही आहे बरं का. आम्ही दुभंगलेले, ते अभंग आहेत. एक खासदार आहे, येतो ऍक्टर आहे, तो राहतो मुंबईत, त्याच्या आग्रह खातर गोरखपूर गाड्या सुरू झाल्या, कारण तो तिकडून निवडून आलाय, त्यांच्या पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षाचा. मग आमच्यावर वरवंटा फिरवा म्हटलं, त्यांना 50 आमच्या बापाचं काय जात नाही, माझ्या गाडीला हात लावायचा नाही, तुला बाकीचं काय करायचं ते कर बस. म्हणूनच महाराष्ट्रातनं उद्योग निघून गेले, कारण मराठी माणूस शांत झालाय. त्यांना ह्यांना कळून चुकलंय, तो त्याला जातीपातीत दुबगून ठेवलंय. आंदोलन कसली आहेत? आरक्षणांची. ती कोण करते? जाती करणारा माणूस मराठी आहे ना. मराठा आंदोलन असो मराठी आहे, ओबीसीचं आंदोलन असो मराठी आहे, धनगरांचं आंदोलन असो मराठी आहे, गोवारींचं आंदोलन असो मराठी आहे. मराठी माणसं आंदोलन करत ठेवलेत आणि ते सगळे लोडा फोडा तुमच्या डोक्यावर बसलेत, ते वाटेल ते मुंबईत करतायत. कारण आम्ही एक नाही बरं. माझं म्हणणं तुला सर्वांना आहे, जो महाराष्ट्राची अस्मिता जपत नाही, जो मराठी माणसाचा स्वाभिमान जपत नाही, जो महाराष्ट्र धर्म पाळत नाही, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याच्यासोबत जाता कामा नये, ही पहिली शपथ तुम्ही घेतली पाहिजे. नाही तर महाराष्ट्र टाळ्या नाही वाजल्या बघा, कारण तुमच्या लागेबांधे आहेत ना अजून. इथेच तर वाटोळं झालंय. काय वाक्य वाईट आहे माझं सांगा बरं? माझे शब्द कुठं वाईट आहे? मराठी अस्मिता जपली पाहिजे, वाईट आहे? महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे, वाईट आहे? मराठी माणसाचा स्वाभिमान जपला पाहिजे, वाईट आहे? मग तरी टाळ्या नाही वाजल्या ना. म्हणून डोक्यावर वरवंटा फिरवून घेतोय, कळलं? म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, ही सह्याद्री, कोल्हापूर सह्याद्रीवरील ज्या गाड्या आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा बोलेन मी. माझं आत्ता सुद्धा मी परवा बुधवारी त्यांना मेसेज केला, पुन्हा आठवण करीन. थँक्स फॉर यस्टरडेज मीटिंग. सॉरी म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना लिहिलंय. आय वन्स अगेन रिक्वेस्ट यू टू इम्प्लिमेंट द फॉलोइंग रिक्वेस्ट ॲट द अर्लिएस्ट प्लीज टू रिटेन द दादर रत्नागिरी सर्व्हिस विथ इमिजिएट इफेक्ट. If required, some services can start from CSMT. छत्रपती सुरू करू शकता. To retain नांदेड पुणे सर्व्हिसेस as it is with immediate effect. म्हणजे ती आता सांगितल्याप्रमाणे. At present CSMT सावंतवाडी is once in a week. It can be provided at least every alternate day if not daily. दररोज नसेल तर निदान एक दिवसाआड तरी तुम्ही ती सुरू करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्व्हिस टू पंढरपूर हे आपण तीर्थस्थान आहे, त्या तीर्थस्थानाला तुमची नवीन वंदे भारत गाडी, ती गाडी सुरू करावी अशा मागण्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यात लिहिलं मी शेवटी की या सगळ्या मागण्या राज्यांतर गाड्यांमधल्या आहेत. या राज्याच्या बाहेर जातात का? मग राज्यातील माणसांवर अन्याय आणि राज्याच्या बाहेरच्या माणसाला न्याय, हा जो काही प्रकार सुरू आहे तो ताबडतोब थांबवावा अशी विनंती केली आहे. ती विनंती झाल्यानंतर त्यांनी काय अजून मला रिप्लाय दिलेला नाही. मला कोणीतरी काल फिलर दिला होता की कदाचित अरे माझं पूर्ण होऊ द्या ना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जरी सुरू झाली तरी माझा होकार आहे त्यांना, फक्त त्यांना कळवा, अहो बाबा थांबा ना जरा, माझं बोलणं होते ना, नंतर बोलतो, माझं बोलणं झाल्यावर बोला. माझं बोलणं झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, आमच्याकडे ही पद्धत नाही, इथेच तर वाटवळ झालंय आपलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गाडी सुरू केली चालेल का असं मला विचारलं त्यांनी, रत्नागिरी. म्हटलं चालेल, काय फरक पडतो, दादरला थांबेल ना, तेवढंच पाहिजे आम्हाला. मी त्याला किती पर्याय सांगितले, म्हटलं तुम्ही गोरखपूर वडाळा टर्मिनसवर सुरू करा, आमच्या बापाचं काय जात आहे, आमच्या आडवं नाही यायचं. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं येता कामा नये, मराठी माणसाच्या हिताच्या आडवं येता कामा नये, मराठी माणसांना उपलब्ध असलेल्या सेवा काढून घेता कामा नयेत. या बाबतीत आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, ते काम करूया.
आपण आज पहिल्यांदा सुरुवात करू, बैठक घेतली. ही बैठक ज्यांनी आयोजित केली दरेकर, त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. वादविवाद कमी करा, संवाद अधिक करा. वादविवाद कमी करा, या असा नाही तसा नको, एक जे होतंय ते होऊ दे पहिलं म्हणून सांगायचं. म्हणून बाकीची राज्यातली बाकीची जिल्हे पुढे गेलेत, त्याचं कारण आम्ही फक्त वाद घालत बसलो, ते संवाद करत बसले आणि ते वेठीच धरतात. मी साधी गोष्ट आता सहज आलो म्हणून सांगतो. आता मी कोकणात, माझ्या कणकोलीजवळ कुंभोडो गाव आहे माझं. आमच्या गावात पाणी नसतं, बरेच कोकणातल्या गावात पाणी नसतं. मी एक MI टँक असा इंग्रजी शब्द वापरतात, छोटं धरण बांधायला दिलं. त्याला अनेक वर्ष अनेक अडचणी आणल्या त्यांनी. हे बसत नाही, अनेक त्यांनी इतके लोक नाही, इतकी जमीन नाही, जमीन कमी आहे, ओलिताखाली किती जमीन, असं करत 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 आपलं भाग्य असं की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. आणि त्या काळात असलेल्या मंत्र्यांना मी धरलं आणि म्हटलं हे करायला पाहिजे. त्यांनी केलं. ते काम झाल्यानंतर साधारणपणे 38 कोटी रुपयाचं त्याचं बजेट होतं. ते बजेट झाल्यानंतर मी तत्कालीन वित्तमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब बिचारे गेले आता, त्यांना मी फोन केला, म्हटलं साहेब तुम्ही तुकडे तुकड्याने पैसे देत बसलात तर काम होणार नाही, तुम्ही एकरकमी द्या. मला अभिमान वाटतो सांगायला, अजित पवारांनी 38 कोटी रक्कम एक रकमी दिली. म्हणजे चांगलं त्याला चांगलं म्हणणार ना. ती दिल्यानंतर काम सुरू झालंय. आज तुम्ही जाऊन बघून या. 4.5 वर्ष, आता किती होतील, 2.5 आणि ते 4 वर्ष होऊन गेली, काम ठप्प आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार गेलं, काम ठक्क. पिढ्यांच्या पाण्यामध्ये पण राजकारण पाहाल ना तर एखादं हिल स्टेशन होईल इतकं सुंदर स्पॉट तयार झालेलं आहे आणि जवळजवळ 70-80% काम संपलेलं आहे. पैसे देत नाही. ही जी आपली प्रवृत्ती आहे ना, म्हणजे कोण साखर कारखाना काढतोय, प्रशांत सावंत. प्रशांत काढतोय, त्याला काढू द्यायचं नाही, मलाच केलं पाहिजे, मीच करेन, जे करेन ते मीच करेन. ही तत्व वाटवळ झाले. प्रशांत करतोय, चल तुझ्या पाठीशी उभा आहे प्रशांत, कर, तुला काय लागेल मदत मला सांग, असं म्हणायला पाहिजे. ते नाही, ह्याला कसं द्यायचं नाही यासाठी ते लटकवून लटकवून तो साखर कारखाना लटकला. नाही तर पाणी आल्याबरोबर खाली आता वैभववाडी पट्ट्यामध्ये सगळे कूस करतात. जातो कुठे, वर जातो कोल्हापुरात. काय नाही झाला साखर कारखाना. हाच फरक आहे पश्चिम महाराष्ट्रातला आणि कोकणातला. सागरी सह्याद्रीचा पट्टा अलीकडे आणि पलीकडे, पलीकडची माणसं कशी वागतात, अलीकडच्या माणसांनी समजून घेतलं तर त्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.